नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर। तर या ठिकाणी मित्रांनो, ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत। ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात मी आज सोडून दाखवणार आहे। तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडित तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत। ते अतिशय असे महत्त्वाचे प्रश्न आहेत। आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर इकडे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला। तर बघूया पहिला प्रश्न, कोकणामध्ये डॅश प्रकारची मृदा आढळते। कोकणामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि 4 पर्याय तुम्हाला दिलेले बघा। काळी मृदा, रेताड मृदा, जांभी मृदा आणि गाळाची मृदा। बघा 4 ऑप्शनपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते कुठे? कोकणामध्ये। कोकण म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येत असेल कोणती मृदा? जांभी मृदा। लक्षात असू द्या, कोकणामध्ये काळी मृदा पण आढळते, परंतु प्रामुख्याने जांभी मृदा कोकणामध्ये असते। तर ते किती हेक्टरवर असते बघा? 9 ते 15 लाख हेक्टर क्षेत्रावर काय आहे? जांभी मृदा आढळते। मग याचं उत्तर काय या प्रश्नाचं? जांभी मृदा। मग आता तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? ऑल महाराष्ट्रामध्ये कोणती? काळी मृदा। महाराष्ट्रामध्ये काळी मृदा। आणि जर विचारलं की भारतामध्ये कोणती मृदा अधिक प्रमाणात आढळते अख्ख्या भारतामध्ये, तर काय उत्तर येईल त्याचं? बघा येत असेल उत्तर तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा। भारतामध्ये कोणती सर्वात जास्त मृदा आहे? तर तिचं उत्तर येईल गाळाची मृदा। पुढचा प्रश्न आपण बघूया। कोणत्या खतामध्ये नत्र हे आमाईडच्या स्वरूपात असते? कोणत्या खतामध्ये नत्र हे आमाईडच्या स्वरूपामध्ये असते? IMP प्रश्न आहे। 4 पर्याय आहे त्याचे तुमच्यासमोर। अमोनियम सल्फेट, त्यानंतर युरिया, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि अमोनियम क्लोराईड। या 4 पर्यायापैकी काय करायचं आहे? योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। प्रश्न काय आहे? कोणत्या खतामध्ये नत्र हे आमाईडच्या स्वरूपामध्ये असते? कोणत्या खतामध्ये असतं मग? तर याचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2 युरिया। युरिया या खतामध्ये काय नत्र या आमाईडच्या स्वरूपामध्ये असतं। म्हणजेच किती? युरियामध्ये 46% नत्र असतं। किती टक्के नत्र असतं युरियामध्ये? 46% नत्र असतं। आणि युरिया हे जे खत आहे काय, हे सर्वात स्वस्त असतं बाजारात विकत घ्यायला। आता ते तसं महाग झालेलं आहे, परंतु इतर खताच्या बरोबरीमध्ये जर विचार केला तर युरिया हे काय आहे? सर्व खतामध्ये स्वस्त खत असतं। पुढचा प्रश्न आपण काय करू बघूया। मातीची घनता मोजण्याचे एकक कोणतं आहे? मातीची घनता मोजण्याचं एकक विचारले तुम्हाला। 4 पर्याय तुमच्या समोर दिलेली आहे। प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर लगेच कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला। मातीची घनता मोजण्याचं एकक कोणतं आहे? 4 पर्याय बघा। ग्रॅम प्रति क्युबिक मीटर, मिलीग्राम प्रति क्युबिक सेंटीमीटर, ग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर आणि किलोग्राम प्रति क्युबिक सेंटीमीटर। या 4 पर्यायामधून तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे की ज्याने काय होतं? मातीची घनता मोजली जाते। कोणतं एकक वापरतात? हे बघा थोडं चेंज झालं आहे बरं का, इथं थोडंसं चेंज केलेलं आहे एकक। ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे काय? ग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर। हे जे ग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर म्हणजे जे एकक आहे हे 2 प्रकारचं असतं। कसं? त्यामध्ये एक आहे खनिजाची घनता मोजण्यासाठी आणि दुसरं आहे मातीची घनता मोजण्यासाठी। मग त्यामध्ये खनिजाची घनता किती असते बघा? मग खनिजाची घनता असते बघा 2.5 ते 2.8 आणि मातीची घनता किती असते? तर मातीची घनता आहे 2.65। या दोन्हीसाठी एकक वापरलं जातं बरं का। मग याला कोणतं एकक वापरलं जातं? ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर। कोणतं एकक? ग्रॅम प्रति
घन सेंटीमीटर म्हणतो आपण त्याला, हे एकक वापरलं जातं. याच्यामध्ये सुद्धा हे जे ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे याच्यामध्ये सुद्धा मातीची घनता मोजली जाते आणि ग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर याच्यामध्ये सुद्धा मातीची घनता मोजली जाते. म्हणून उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3 काय ते ग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर. त्यानंतर आपण काय करू, पुढचा प्रश्न बघूया. बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकांच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसून येते? बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानांच्या कोणत्या भागावर दिसते? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेली आणि योग्य उत्तर काय करायचे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. कोणकोणते पर्याय आहे? जुनी खालची पाने, पानाच्या मधल्या शिरा, शेंड्याची पाने, पानाच्या शिरामधील भाग, बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता कोणत्या भागावर दिसते? पटापटा उत्तर देत चला. काय असेल याचं उत्तर? शेंड्याकडची पानं. काय उत्तर आहे? शेंड्याकडची पानं. शेंड्याकडच्या पानावरती आपल्याला दिसून येते काय? बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता. पानाच्या टोकावरती जी शेंड्याकडची पानं असते आणि त्याच्या टोकावर आपल्याला काय होतं? ही बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता तुम्हाला दिसून येते. पुढचा प्रश्न आपण बघूया. राजस्थानच्या मध्य आणि पश्चिमेकडील भागामध्ये डायडॅश मृदा सापडते. राजस्थानच्या मध्य आणि पश्चिमेकडील भागामध्ये कोणती मृदा सापडते? IMP प्रश्न आहे. याच्यापूर्वी तुम्हाला मृदेवर प्रश्न येऊन गेला आहे की कोकणामध्ये कोणत्या प्रकारची मृदा सापडते हे आपण पाहिलं. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची मृदा सापडते हेही आपण पाहिले. भारतामध्ये कोणत्या प्रकारची मृदा सापडते हेही तुम्हाला मी सांगितलं. आता या ठिकाणी विचारलेलं राजस्थानच्या मध्य आणि पश्चिमेकडील भागामध्ये कोणती मृदा सापडते. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत चला. बघा 4 पर्याय तुमच्यासमोर. वालुकामय मृदा, दलदलीची चिकट मृदा, गाळाची मृदा आणि काळी मृदा. राजस्थानच्या मध्य आणि पश्चिमेकडे भागामध्ये कोणती मृदा असेल? गेस काढा. सोपा प्रश्न आहे. राजस्थान म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे की त्या ठिकाणी कोणती मृदा असेल. कारण राजस्थानमध्ये काय आहे? वाळवंट आहे. राजस्थान हा प्रदेश कसा आहे? वाळवंटी प्रदेश आहे. मग कोणती मृदा आढळत असेल तिथं? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 वालुकामय मृदा. कोणती? वालुकामय मृदा आढळत असेल राजस्थानमध्ये. त्यानंतर आशिया खंडातली सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ कुठं आहे? कुठं आहे मग सर्वात मोठी बाजारपेठ लोकरीची आशिया खंडातील? बिकानेरला, राजस्थानमध्ये. लक्षात असू दे, IMP प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग याचं उत्तर लक्षात आलं तुमच्या? कोणती मृदा आढळते? वालुकामय मृदा. पर्याय नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील बहुतांश जमिनी डॅश कमी आहे. भारतातील बहुतांश जमिनीमध्ये काय कमी आहे असं तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. बघा पर्याय तुम्हाला वाचून दाखवतो. स्फुरद किंवा फॉस्फरस, पालाश ऑब्लिक पोटॅश, नत्र आणि गंधक. यापैकी भारतातील बहुतांश जमिनीमध्ये काय कमी आहे? कशाचं प्रमाण कमी आहे असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. कोणत्या घटकाचं प्रमाण कमी आहे भारतातल्या जमिनीमध्ये असा प्रश्न आपल्यापुढे आलेला आहे आणि उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मग कोणता घटक कमी आहे बहुतांश जमिनीमध्ये भारतामध्ये? तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ग्रो स्टुडंट्स या नावानं आणि त्याची लिंक मी तुम्हाला काय करत आहे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्हिडिओच्या PDF त्या ठिकाणी भेटून जातील. तसेच आतापर्यंत आपला ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 130+ व्हिडिओ कृषी घटक व तांत्रिक या विषयावर आपण काय केलेलं आहे? अपलोड केलेली आहे. त्याची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे
आणि त्याची लिंकसुद्धा तुम्हाला काय डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे, तीवर क्लिक करा आणि इथून पाठीमागील सर्व IMP व्हिडिओ तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी भेटून जातील. मग द्या उत्तर या प्रश्नाचं. भारतातील बहुतांश जमिनीत डॅश डॅश कमी आहे. काय कमी असेल मग? उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3 नत्र. नत्र या अन्नद्रव्याचे प्रमाण काय आहे? कमी आहे. बहुतांश जमिनीमध्ये भारताच्या बहुतांश जमिनीत काय आहे? नत्राचे प्रमाण कमी आहे. उत्तर आहे पर्याय नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या मशागत पद्धतीत पृष्ठभागाची जमीन मोकळी होऊन वनस्पतीची काही अवशेष जमिनीत गाडले जातात? IMP प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर देता यायला पाहिजे. कोणत्या मशागत पद्धतीमध्ये पृष्ठभागाची जमीन मोकळी होऊन वनस्पतीची काही अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात? बघा, अल्प मशागत, शून्य मशागत, संवर्धन मशागत आणि जमिनीची उलथापालथ करणारी मशागत, अशा 4 पद्धती तुम्हाला दिलेल्या आहे. आणि त्यापैकी ती पद्धत कोणती, त्यासाठी आपल्याला या 4ही कन्सेप्टची माहिती असणे जरुरी आहे. हा जो प्रश्न विचारलेला आहे त्या कोणत्या पद्धती आहे त्याच्यासाठी काय करणे आहे, तुम्हाला 4ही कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. हे बघा, शून्य मशागतीमध्ये आपण मशागत करतच नाही. जी शून्य मशागत पद्धत आहे तिच्यामध्ये आपण काय जमिनीची मशागत करतच नाही. मग याच्यामध्ये संवर्धन मशागत हे काय आहे याचं उत्तर येतं. काय उत्तर येतं त्याचं? संवर्धन मशागत. जमिनीची उलथापालथ करणारी मशागत हे सुद्धा त्याचं उत्तर येत नाही. कारण काय, आपण विचार करतो की पृष्ठभागाची जमीन मोकळी होऊन वनस्पतीची काही अवशेष जमिनीत गाडले जातात, म्हणजे याचा अर्थ काय होईल? जमिनीची उलथापालथ करणारी मशागत हे त्याचं उत्तर येईल. परंतु त्याचं उत्तर नाही आहे. त्याचं उत्तर आहे संवर्धन मशागत. थोडा विचार करून उत्तर द्या, अभ्यास करत चला. पुढचा प्रश्न आपण पाहूया. वनस्पतीच्या वाढीसाठी डॅश डॅश हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी डॅश डॅश हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन आणि पोटॅशियम. कोणता महत्त्वाचा घटक आहे वनस्पतीच्या वाढीसाठी? महत्त्वाचा घटक कोणता? बघा, हे जे प्रश्न आहे ना सोपे असतात, परंतु काय करतात आपल्याला जंबलमध्ये टाकतात, म्हणजे गुगली मारतात. मग सांगा महत्त्वाचा घटक कोणता आहे? NPK माहिती आहे का तुम्हाला? NPK कशाला म्हणतो आपण? नत्र, स्फुरद आणि पालाश. मुख्य अन्नद्रव्य कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे 3 आणि NPK हे 3 असे 6 अन्नद्रव्य वनस्पतीला काय खूप जास्त प्रमाणात लागतात. म्हणजे कोणकोणते? नत्र, स्फुरद आणि पालाश, त्याच्यानंतर कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन असे काय हे जे 6 अन्नद्रव्ये वनस्पतीला जास्त प्रमाणात लागतात. म्हणून यांना काय वनस्पतीचे प्रमुख अन्नद्रव्य असे म्हणतात. बघा, NPK नंतर सर्वात जास्त कोणता घटक लागत असेल तर तो आहे बघा गंधक लागतो. कोणता घटक? गंधक लागतो. म्हणून याचं उत्तर काय आहे? नायट्रोजन. नायट्रोजन म्हणजे काय? नत्र. हे पीक वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं. नत्र हे पीक वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं. बघा, आपण जे व्हिडिओ टाकतो हे किती लोकांच्या कामाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बघा, ग्रामसेवक, कृषी सेवक, त्यानंतर जिल्हा परिषद, कृषी अधिकारी, त्याचबरोबर राज्यसेवा, मुख्य परीक्षा, कंबाईन परीक्षा, कुठलीही परीक्षा द्यावं त्यासाठी काय आहे हे जी प्रश्न आहेत हे काय आहे फायद्याचेच आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी डॅश डॅश पिकांची फेरपालट चांगली असते. काय प्रश्न? जमिनीचा पोत वाढविण्यासाठी कोणत्या पिकाची फेरपालट चांगली असते? बघा, कालच्याच व्हिडिओमध्ये मी अशाच प्रकारे एक प्रश्न तुम्हाला टाकलेला आहे आणि ते जर तुम्ही पाहिला असेल किंवा वाचला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येईल. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी कोणत्या पिकाची फेरपालट चांगली आहे? बघा, पर्याय काय आहे? ज्वारी, गहू, त्यानंतर भात, गहू, त्यानंतर बाजरी, गहू आणि भुईमूग, गहू. बघा, पोत वाढविण्यासाठी कोणकोणत्या पिकाची फेरपालट करावी असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण काय करतो? खरीप हंगाम, त्यानंतर रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम
आता या तिन्ही हंगामाचा आपण जर विचार केला तर आपण काय करतो, खरीपामध्ये सूर्यफूल लावतो, तसेच रब्बीमध्येही सूर्यफूल लावतो आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा काय करतो, सूर्यफूल लावतो. म्हणजे सूर्यफुलाचं आपण काय करतो, दणकाच चालू करतो. मग यावर्षी उत्पादन चांगलं झाल्यामुळे शेतकरी काय करतो, दुसऱ्या वर्षीसुद्धा पुन्हा तेच पीक घालतो. का तर त्याच्या मनात असतं की गेल्या वर्षी चांगलं उत्पन्न झालं. मग तसं न करता खरीपामध्ये समजा तुम्ही भुईमूग घेतला तर रब्बीमध्ये काय करायचं, गहू पेरायचं आणि उन्हाळ्यामध्ये दुसरं एखादं पीक घ्यायचं म्हणजे बाजरी घ्यायची. मग काय होईल, भुईमुगाने जे नत्र स्थिरीकरण केलेलं आहे हे काय होईल, गव्हाला उपलब्ध होईल आणि जमिनीची सुपीकता वाढेल आणि या गव्हापासून जे काही शिल्लक राहिलेलं तुसापासून वगैरे हे बाजरीला मिळेल. म्हणून याला पिकाची काय केली म्हणतो आपण, फेरपालट असे म्हणतो. मग याचं उत्तर काय येईल, पर्याय नंबर 4 भुईमुग आणि गहू. पुढचा प्रश्न आपण बघूया. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त आढळते. म्हणजे कोणत्या जमिनीमध्ये, कोणत्या मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियम याचं प्रमाण जास्त आढळतं. बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळावं म्हणून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं. कारण काय होतं, तुमच्या लाईकमुळं चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आणि तसंच व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालायचे. आणि काही प्रश्न असतील तर ते काय करायचं, कमेंटमध्ये नक्की कळवायचे. बघा प्रश्न पहा, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त असते. काळी मृदा, गाळाची मृदा, जांभी मृदा आणि क्षारयुक्त मृदा. कोणत्या जमिनीमध्ये लोहाचं आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असतं, ओळखा लवकर. ती जमीन कोणती आहे. हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न जपून ठेवा. मी तुम्हाला सांगतो जपून ठेवा. 100% परीक्षेमध्ये उतरणारे प्रश्न आहे. हेच प्रश्न ग्रामसेवकासाठी, कृषी सेवकासाठी येत असतात. जांभी मृदा, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त जांभी मृदामध्ये असते. कोणत्या मृदेमध्ये, जांभी मृदेमध्ये. पर्याय नंबर 3. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी असणारी मृदा. हॅमिल्टन जो शास्त्रज्ञ होता, हॅमिल्टन याने काय केले, याचा शोध लावलेला आहे की ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी असणारी मृदा, तिला कोणती मृदा म्हणतो आपण, जांभी मृदा. कुठं आढळते ही जांभी मृदा, कुठं आढळते तर दक्षिण कोकणामध्ये आढळते. पुढचा प्रश्न आपण बघूया. बटाटा उत्पादनासाठी कोणत्या लागवड तंत्रामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे. लागवड तंत्रज्ञान तुम्हाला माहिती आहे, कोणत्या कोणत्या पिकाचं कोणतं तंत्र आहे हेही तुम्हाला 100% माहीत असणं जरुरी आहे. बटाटा उत्पादनासाठी कोणत्या लागवड तंत्रामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे. बघा TPSने लागवड, कंदाच्या तुकड्याने लागवड, रोपांचा उपयोग करून लागवड, फांदीने लागवड. बघा अशा प्रकारचे प्रश्न नेहमी परीक्षेला उतरत असतात. कधी असाच प्रश्न ऊस पिकाबद्दल विचारला जातो, तर कधी तुम्हाला भात पिकाबद्दल विचारलं जाईल, कधी भुईमुग पिकावर विचारलं जाईल. आता या सर्वांची माहिती पाहिजे तुम्हाला. ह्या बटाट्याचं कोणतं तंत्रज्ञान आहे, मग कोणतं तंत्रज्ञान आहे तर ते आहे बघा TPSने लागवड. TPS लागवड पद्धत. जशी ऊसामध्ये कोणती पद्धत असते, तंत्रज्ञान असते, स्त्री तंत्रज्ञान आहे. ऊसामध्ये काय आहे, स्त्री तंत्रज्ञान आहे. आणि तेच भातामध्ये सुद्धा आहे. कोणतं स्त्री तंत्रज्ञान, हे भातामध्ये सुद्धा आहे. चतुर्सूत्री कार्यक्रम माहिती आहे तुम्हाला, आपण त्याला चतुर्सूत्री कार्यक्रम म्हणतो. बघा भुईमुगामध्ये कोणतं तंत्रज्ञान येईल, मग लागवड पद्धतीचं 61 तंत्रज्ञान आहे. काय आहे 61. तशाच प्रकारे हे तंत्रज्ञान आहे. लक्षात आलं का. प्रश्नामध्ये इथं बटाट्याच्या ऐवजी ऊस येऊ शकतो, मग तुम्हाला स्त्री तंत्रज्ञान असं उत्तर द्यावं लागेल. भाताची मादागास्कर, काय मादागास्कर पद्धत आहे. कोणती, मादागास्कर पद्धत आहे. मग बटाटा उत्पादनासाठी कोणत्या लागवड तंत्रामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर 1 TPSने लागवड. पुढचा प्रश्न आपण बघूया. जमिनीचा सरळ उभा असा छेद घेतल्यास
त्या सर्व थरांना डॅश डॅश असे म्हणतात. जमिनीचा सरळ उभा असा छेद घेतल्यास त्या सर्व थरांना डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हटलं जाईल बघा? जमिनीचा पोत, जमिनीची संरचना किंवा घडण, भूप्रस्तर आणि जमिनीची घनता. सोपा प्रश्न आहे, सांगा भाऊ याचं उत्तर. पटापट उत्तर येऊ द्या. जमिनीचा सरळ उभा असा छेद घेतल्यावर त्या स्तरांना काय म्हणणार आपण? लॉजिक लावा आणि लॉजिकनुसार हे उत्तर निघून जाईल. कारण त्या स्तरांना आपण जमिनीचा पोत म्हणू शकत नाही किंवा जमिनीची रचना असेही म्हणू शकत नाही किंवा जमिनीची घनतासुद्धा त्याला आपण म्हणू शकत नाही. मग त्याला काय म्हणणार आपण? ते जे स्तर लागतात ना त्याला आपण भूप्रस्तर असे म्हणतो. काय म्हटलं जातं? भूप्रस्तर असं म्हटलं जातं. नंबर 3 हे त्याचं काय उत्तर येईल. जमिनीचा सरळ असा उभा छेद घेतल्यास त्या सर्व स्तरांना भूप्रस्तर असे म्हटले जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. भंबर किंवा भाबर या संज्ञेवरून कशाचा बोध होतो? बघा कशाचा बोध होतो याच्यावरून. 4 पर्याय तुमच्यासमोर. हा दगडगोट्याने युक्त प्रदेश असून तो डोंगर उतारावरून येणाऱ्या प्रवाहामुळे तयार होतो. त्याच्यानंतर दुसरा पर्याय हा पंजाबमधील लोकनृत्याचा प्रकार आहे. आणि तिसरा पर्याय हा मैदानी प्रदेशातील नवीन गाळ संचित प्रदेश आहे. चौथा आहे हे राजस्थानमधील एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. मग यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. काय? भांबर किंवा भाबर या संज्ञावरून कशाचा बोध होतो? बघा, भाबर हा भारतातील उत्तराखंड राज्यातील शिवलिकांच्या उत्तराला समांतर असलेला 8 ते 16 किलोमीटर रुंदीचा अरुंद पट्टा आहे. हा पट्टा उत्तरेकडील पर्वतावरून खाली येणाऱ्या नद्यांनी खडे टाकल्यामुळे तयार झालेला आहे. म्हणजेच याचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1. काय? हा दगडगोट्यांनी युक्त प्रदेश असून तो डोंगर उतारावरून येणाऱ्या प्रवाहामुळे तयार होतो. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. काय प्रश्न आहे? मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. चला पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चला. तसेच व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे ग्रोइंग स्टुडंट्स या नावाचं, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिला क्लिक करा आणि फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सर्व व्हिडिओंच्या PDF तुम्हाला भेटून जातील. तसेच 135+ व्हिडिओ आपण आपल्या सिरीजमध्ये अपलोड केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तसेच व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा प्रश्न काय आहे? मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. बघा पर्याय 4 आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. पोडू, कुमरी, बेवर, डांगरे. काय? मध्य प्रदेशातील शेती कोणत्या नावाने ओळखली जाते? बऱ्याच वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे आणि मी रिपीटमध्ये प्रश्न काय घेतो? कारण परीक्षामध्ये कुठलाही प्रश्न पडला तर तुमचे मार्क जाऊ नये यासाठी मी प्रयत्न करत असतो. बाकी काही विषय नाही आहे. पहा, हा जो मध्य प्रदेश आहे ना, या मध्य प्रदेशाच्या बाजूला छत्तीसगड आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याच्यामध्ये कॉम्बो आहे. याच्यामध्ये काय आहे? बेवर, त्यामध्ये माशा पण घेतात आणि पेंडा पण घेतात. पेंडा ही काय? स्थलांतरित शेती कुठं होती? याच्यामध्ये होते. आता तुम्हाला जर विचारलं आंध्र प्रदेशामध्ये काय होतं तर पोडू होते. आंध्र प्रदेशामध्ये पोडू. आणि कुमरी हे महाराष्ट्रामधील सह्याद्री पर्वत या ठिकाणी कुमरी होते, महाराष्ट्रात होते. आणि स्थलांतरित शेती म्हणजे याला काय म्हटलं जातं? हानिकारक शेती म्हणतात. काय? हानिकारक शेती म्हटलं जातं. आणि हे डांगरे आहे ना, डांगरे, याचं उत्तर तुम्ही मला काय करा? कमेंटमध्ये द्यायचं आहे. काय करा? उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग? पर्याय नंबर 3 बेवर. काय उत्तर येईल याचं? बेवर. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार असू. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा
आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.